स्पीडअप करा. दोन्ही टीमला विनंती 3 ओव्हरची असेल मॅच, परंतु फास्ट घ्या. काही करा, टाइमपास नकोय. चला विनंती असेल दोन्ही टीम टाइमपास नकोय, फिल्डिंग लावून घ्या. मी तुम्हाला वारंवार हेच सांगतोय. चला फलंदाजी करणाऱ्या टीमला विनंती आहे. चला ओपनिंगची जोडी मैदानात आली आहे बामणडोंगरी टीमची. बोला हेलको. मोरे लॅबचे टेक्निशियन सन्माननीय उमेशजी पाटील, दिनेशजी पाटील यांचे बंधू राज, त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. काजऱ्या बैलाचा मालक अर्जुन पवार आलेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. सामन्याला सुरुवात होईल. टॉस जिंकलाय तो डेरवली टीमनं. टॉस जिंकून प्रथमता घेतलाय तो गोलंदाजीचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय ते बामणडोंगरी टीमला. बामणडोंगरी टीमची सलामीची जोडी आली आहे मैदानात. ऑन स्ट्राईक एंडवरती संदेश गोंदली आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय तो तकदीर पाटील याला. यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुप थँक्यू सो मच डीजे. सामन्याला सुरुवात. ग्रीन सिग्नल पंचांचा आलाय. लेट्स प्ले. 1 2 3. गोलंदाज तयार. फर्स्ट बॉलर पहिला चेंडू घेऊन धनंजय भोईर आलाय. 3 ओव्हरची मॅच. पॉवर प्ले नंबर 1चं षटक. धनंजय भोईर गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू टक कट करण्याचा प्रयत्न. धाव मिळत नाहीये. चांगल्या चेंडूची समाप्ती आणि चांगल्या ओव्हरची आता समाप्ती करावी लागेल. दोन्ही बलाढ्य टीम आहेत. अगदी दिनेश पाटील सरांनी सांगितलं मागच्या मॅचमध्ये की रायगडचा नाव अगदी ठाण्यापर्यंत आणि ठाण्यामध्ये जाऊन तिथल्या संघाला पराभूत करण्याची ताकद ठेवणारा हा बामणडोंगरी संघ. मिसफील्ड पाहायला मिळालाय. फिल्डरच्या अगदी समोर बॉल पडलाय. एक सिंगल रन रोखू शकत नाही. सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं एक धाव लागेल ती धावफलकावरती. सन्माननीय अनंतजी भोपी कुडावे यांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. एक सिंगल दुसऱ्या बॉलवरती मिळाली आहे ती फलंदाज संदेश गोंदलीला आणि एक धाव मिळती आहे ती बामणडोंगरी टीमला. धनंजय भोईर गोलंदाजी मार्कवरती तयार. तकदीर पाटील ऑन स्ट्राईक. अखूट टप्प्याचा बॉल ऑन साईडला भिरकावण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कनेक्शन चांगला नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉलची मात्र सांगता. चांगल्या लेंथवरती गोलंदाजी धनंजय भोईरची राहिली आहे. अशीच गोलंदाजी धनंजय भोईरला उर्वरित बॉलवरती देखील करावी लागेल. स्मॅश करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. मिस्टामिक स्ट्रोक. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले होते. चुकी झाली आहे. तकदीर पाटीलचा झेल ड्रॉप केलाय. अशा चुकींची गरज नाहीये. संधी बनवावी लागते. संधीचं सोडून तुम्हाला निश्चितपणे फिल्डिंग मध्ये करावं लागेल. परंतु संधी मिळाली होती. संधीचं सोडणं करता आला नाही. झेल ड्रॉप झालाय आणि या चेंडूवरती मिळाल्यात तर 2 धावा. 2च्या बरोबरीनं 3 धावसंख्या बामणडोंगरी टीमची धावफलकावरती लागली आहे. काय सांगायचा. कॅच सोडली आहे. झेल सोडलाय. सुवर्ण संधी दिली आहे तकदीर पाटील साठी. तकदीर पाटील आता सोडलेल्या कॅचचा किती फायदा घेईल ते पाहावं लागेल. गोलंदाज तयार. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. व्ही आकारात व्ही शेप मध्ये खेळलाय. एक सिंगल फिल्डिंग मध्ये थोडी चुकी झाली आहे परंतु बॅकअप चांगला झालाय. एक सिंगलच या चेंडूवरती पाहायला मिळेल. 5 बॉल संपल्यात. 4 धावा लागल्या धावफलकावरती आणि या षटकातील हा शेवटचा बॉल बाकी आहे. संदेश गोंदली हा स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकतोय. लेफ्टी बॅट्समन. उजव्या आणि डावकुऱ्या हाताची जोडी मैदानात आहे. वारंवार फिल्डिंग मध्ये चेंज
आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. या षटकातील हा शेवटचा बॉल. रनअप मध्ये थोडीशी चुकी. पंचांचा डेड बॉलचा इशारा आलाय. हा चेंडू गृहीत धरला जाणार नाहीये. एक बॉल अजून टाकावा लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. मोठा फटका. बॅटच्या फ्लो मध्ये रडार मध्ये बॉल आलाय. बॉलला लॉंग ऑनच्या वरून पाठवलाय. संदेश गोंडलीचा ट्रेडमार्क स्ट्रोक. बॉल जाईल सीमा पार. आलाय षटकार. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या 5 बॉलवरती फक्त 4 धावा होत्या. त्यानंतर लास्ट बॉलवरती आक्रमण झालं संदेशच्या माध्यमातून. षटकार आलाय आणि 10 धावा संख्या लागली धावफलकावरती. दुसरं षटक होईल स्टार्ट. दुसऱ्या षटकासाठी या विनायक धुमाल हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. टाइमपास नकोय. गोलंदाज तयार. विनायकचा फर्स्ट बॉल. ऑन साइडला क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपरच्या मागे आपण पाहिलं तर शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात. झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद. पहिला झटका. थँक्यू डीजे. फलंदाज बाद. पहिलाच बॉल मागच्या बाजूनं आपण पाहिलं तर लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क चांगला नव्हता आणि फलंदाज मात्र बाद झालाय. आर्यन नाईक नवीन खेळाडू स्ट्राईक एंडला. स्लॉग स्वीप. चांगला फटका. फिल्डरच्या समोर. फिल्डर कडून डबल माइंड. थोडी चुकी झाली आहे. 1 बाउन्स 1 टप्पा. बॉल जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. येईल हा चौकार. याच दरम्यान आपण सन्मान करणार आहोत आदरणीय आनंदजी भोपी कुडाबे यांचा. मी विनंती करीन काशीनाथजी पाटील यांना की त्यांनी सन्मान करायचा. वॉटर स्ट्रोक. काय फटका. 360 बॅटिंग पाहायला मिळाली आहे. अरियलच्या बॅट मधून चेंडू फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सलग हा दुसरा चौकार. नंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 18 वरती. 18 धावा. 1 विकेट गमावल्यानंतर बामणडोंगरी टीमची धावसंख्या आपण पाहतोय. फिल्डिंग मध्ये चेंज. फिल्डिंग फिरवली जाते. ज्या ठिकाणी फटकेबाजी झाली त्या ठिकाणी फिल्डर लावलेत अगदी फाईन लेग आणि ती फाईन लेगला आपण पाहतोय फिल्डिंगची रचना आता ठेवली आहे. कदाचित ब्लॉक करण्याचा प्रयत्न. 18 धावा लागल्या धावफलकावरती. 3 चेंडू अजून बाकी आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट. दुधारी तलवार वापरली होती. रिव्हर्स सक्सेस होत नाहीये. फिल्डरकडे चेंडू जातोय. एकही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळेल. 4था चेंडू आलाय डॉट. 18 धाव संख्येवरती संघ स्थिरावलाय. हा चेंडू यावेळेस हेलिकॉप्टर लुक पाहायला मिळालाय. चांगला फटका. अगदी आवसम स्ट्रोक पाहतो आपण फलंदाज आर्यनच्या बॅटमधून. षटकार. धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल 24 या आकड्यावरती. 24.
आक्रमणाला सुरुवात. अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन आर्यनचं या मॅच मध्ये आपण पाहतोय. शेवटचा बॉल स्लॉग स्वीप, चांगला फटका, जमीन लगतचा फटका, स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. एक धाव मिळते. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही, सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीनं दुसरं षटक या ठिकाणी संपलंय. 2 षटकानंतर जीवदानी बामण डोंगरी टीमची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 25 धावा. आदरणीय अतुलजी पाटील नेरे आणि हनीश खारके या मान्यवरांना विनंती करेन की आपण यायचंय स्टेजवर. आणि DJ बबुल यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. शेवटचं षटक चालू आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज संतोष मुले आलाय गोलंदाजी मार्कवरती. 25 धावा अवघ्या धावफलकावरती. एक चांगली सुरुवात आपण निश्चितपणे पाहिली आहे. आक्रमक बॅटिंग मागील षटकामध्ये आर्यन नाईक या खेळाडूची आपण पाहतोय. आर्यन अजूनही स्ट्राईक एंडवरतीच आहे. शेवटच्या षटकासाठी संतोष आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येतील? अगदी एवढ्या धावा मित्र म्हणेन बऱ्याचशा धावा आल्यात. 25 धावा म्हणजे ठीकठाक धावा आहेत. गोलंदाजीचा अटॅक पाहिला तर अगदी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट, रायगड टेनिस क्रिकेट असो, त्यानंतर ठाणे टेनिस क्रिकेट, सगळ्यात ग्रामीण टीममध्ये सगळ्यात खतरनाक बॉलिंग अटॅक कोणत्या टीमचा असेल तर तो बामण डोंगरी टीम. आदित्य पाटील, ओमकार नाईक, त्यानंतर कल्पेश ठाकूर, जीत खोत, दर्जेदार गोलंदाज या टीममध्ये आहेत. 25 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचं षटक, गोलंदाज तयार. पहिलाच बॉल, पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला होत नाहीये. डिरेक्ट हिट पाहिलाय आपण डेंजर एंडला. आणि तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती केली जाते. फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक झटका मिळतोय तो बामण डोंगरी टीमला. शुभम पाटील स्ट्राईक एंड वरती आहे. 5 बॉल वरती किती स्ट्राईक एंड वरती, माफ करा, संदेशला आपण पाहतोय. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जमीन लगतचा फटका, कार्पेट लेवलनं चेंडू फिल्डरकडे ट्रॅव्हल होत असताना 2 धावा निश्चितपणे या चेंडूवरती मिळतील. 2च्या बरोबरीनं 27 टोटल होईल ती बामण डोंगरी टीमची. अजून देखील 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल वरती एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा बामण डोंगरी टीमला मात्र असेल. तो मोठा फटका येईल का, की गोलंदाज सतीश चांगली गोलंदाजी करेल ते आपल्याला पाहावं लागेल. गोलंदाज सज्ज, बिग हिट चढवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत,
फिल्डर डाऊन दी बॉल. आणखीन एक सफलता. फलंदाज संदेश या बॉलवरती होईल बाद. संदेश पाटील नवीन खेळाडू आलाय. फलंदाज संदेश बाद झाल्यानंतर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न झाला होता आणि फलंदाज मात्र बाद झालाय. आणि इथून आपण पाहिलं तर अजून 3 बॉल बाकी आहेत. 27 धावा धावफलक्यावरती. एक फायटिंग टोटल आणि एक मित्र म्हणजे चांगली टोटल. कारण आता पहाटेचं सत्र चालू झालंय. मध्यरात्री आपण पाहतोय. मध्यरात्रीच्या सुमारास गोलंदाजांना जास्त पोषक वातावरण आपण नेहमीच पाहत असतो. 27 धावा ठीकठाक आहेत. हा चेंडू बॉक्स कॉमेंट्री बॉक्सच्या वरती आला. हा षटकार खणखणीत आणि दणदणीत 6. हॅप अँड ट्रॅक बॉल पाहायला मिळाला. खूप टप्पाचा बॉल आणि भिरकावून दिलाय षटकारासाठी. षटकार 33 वरती 3 अशी धावसंख्या आपण पाहतोय ती जीवदाणी बामणनगरी टीमची. हा चेंडू जमीन लागतचा फटका. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. वेगानं पोचले. थोडी चुकी झाली. एकीच रूपांतर दुसऱ्या धावेत सक्सेस. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2च धावा या चेंडूवरती मिळतील. 35 धावा धावफलक्यावरती लागल्यात. आणि हा या षटकातील आणि या इनिंग मधील हा शेवटचा बॉल. स्लॉग ओव्हर मध्ये मित्र म्हणे चांगली गोलंदाजी. 10 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात. तर संतोष मुळे या गोलंदाजानं. लास्ट बॉल. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी खोदून काढलाय. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. एक धाव वेगाने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. शेवटच्या बॉलवरती आली आहे ती डबल धाव. 37 धावा जीवदाणी बामणडोंगरी टीमनं 3 षटकामध्ये 18 बॉलवरती बनवल्यात. आणि इथून विजयासाठी डेरवली टीमला 18 बॉलवरती 38 धावसंख्येची गरज. अडचणीची गरज सेकंड इनिंग मध्ये ती फलंदाजी करणाऱ्या आणि सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या डेरवली टीमला. आजच्या या अंतिम रजनीमध्ये शुभमजी म्हात्रे भैया यांच्या वाणीतून आपण अनेक सामने ऐकले. त्यांचा आनंद घेतला. चला
शुभमजी म्हात्रे वयाळ यांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. अतिशय सुरेख असं समालोचन, अप्रतिम भाषाफेक आपल्याला अनुभवायला मिळाली. भाषा सौंदर्य आपण पाहिलं. चला फलंदाज पाठवायचे मैदानात लगेच. हा मैदानामध्ये दाखल व्हायचे बघा. हा चला. बघा इथे विवो कंपनीचा एक मोबाईल हरवलेला आहे. ती व्यक्ती इथे उपस्थित आहे आमच्या समोर. कोणाला जर सापडले असेल तर त्यांनी घेऊन यावं. चला फलंदाज पाठवायचे आहेत. शुभमजी म्हात्रे यांचा आपण सन्मान करतोय. बोकड कुणीतरी चोरून नेलेला आहे तो. शुभमजी म्हात्रे भयाळ गावचा हा बुलंद आवाज आज आजच्या या अंतिम रजनीमध्ये आपण ऐकला. अनंताजी पवार यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जात आहे. शुभमजी म्हात्रे खूप सारे धन्यवाद आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा. चला वळूया सेमीफायनलचा हा सामना. खेळ सगळे बदलले गेले. अरे पूर्वी या द्विअर्थी संगीतानंतर चला बोलूया मैदानात. सेमीफायनलचा सामना बामण डोंगरी वर्सेस डेरवली. 18 चेंडू 38 धावांचा आव्हान घेऊन डेरवली संघ मैदानात. पहिलं षटक आदित्य. खोलवर टप्प्याचा चेंडू फलंदाजाला बॅटची कडा घेऊन स्लिपमध्ये जातोय. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय आदित्य. 18 चेंडू 38चं आव्हान बदललं. 17 चेंडू 38 वर आलाय. या अत्यंत कडाक्याच्या थंडीमध्ये आपण थरार आणि गरमी अनुभवतोय. आमदार चषक 2025. पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू. टप्पा खाल्ल्यानंतर चेंडूने अँगल केलं. लेफ्ट टाइम गोलंदाजाला मिळणारा नॅचरल अँगल त्याचा फायदा आदित्य घेत सलग 2 निर्धाव चेंडू हाताळतोय. धनंजय भोईर मैदानात. प्रणल पाटील स्ट्राईकवर आहे. आज 5-4 सलग चौकार लगावणारा प्रणल, षटकार लगावणारा प्रणल. तशाच प्रकारच्या खेळीची इथे मात्र डेड बॉल येतोय. गरज असणार आहे ती डेरवली संघाला. 2 मातब्बर संघ आमने सामने. प्रचंड कष्ट, कौशल्य आणि मेहनत दाखवत हे संघ इथपर्यंत येऊन पोहोचलेत. 3:37 झालेत. 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 16 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. प्रणल आता मात्र टॅपिंग क्रिकेट. 2 निर्धाव चेंडू आल्यानंतर समजदारीचं क्रिकेट पाहायला मिळतंय. ते इथं प्रणल पाटील करून खातं उघडतंय. 1 धाव मिळते. एका धावेनं आता आव्हान येऊन पोहोचतंय ते 37 धावांवर. 15 चेंडू 37 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडूच्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ संपलाय. गावदेवी क्रिकेट क्लब बेलवली आयोजित आमदार चषकाच्या अंतिम टप्प्यामध्ये अंतिम पर्वात आपण पोहोचलो आहोत. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय आणि क्षेत्ररक्षक येणार चेंडू खाली. आर्यन नाईकने टिपला. हा अप्रतिम झेल. पहिली विकेट गारत पहिला झटका बसतोय
तो डेरवली संघाला. धन्यवाद. लहान मुलांनी कानात बोट घालून फक्त सामन्याचा आनंद घ्या. चला बोलूया सामन्याकडं. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर 1 बाद 1. 5वा चेंडू आदित्यचा. बॅटची आउटसाइड एज. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करणार. सलग दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट. बॅकफुटवर ढकललं जात आहे. ते डेरवली संघाला विनायक बाद होतोय. राहून दे जे पोरांपोर शालत. चला नवीन फलंदाज जयंत भोईर तडाखेबंद फलंदाजी करत आपल्या संघाला सावरण्याची आता गरज असणार आहे. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा लागल्यात फक्त 1 आणि सलग 2 चेंडूवर 2 विकेट. हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा गोलंदाज आदित्य. अप्रतिम मारा आतापर्यंत आदित्यकडून अख्ख्या शृंखलेमध्ये आपण पाहिला. बामणडोंगरी संघाला इथपर्यंत घेऊन येण्यात मुलाचा वाटा उचलणारा गोलंदाज आदित्य. शेवटचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू. अप्रतिम चेंडूनं आपल्या षटकाची पूर्णता केली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 1. 2 विकेट मिळवले. विजयाचं आव्हान होतं 18 चेंडू 38 धावांचं. आता आव्हान येऊन ठेपलंय 12 चेंडू 37 धावांवर. आधी धन्यवाद. चला बोलूया सामन्याकडे. 12 चेंडू 37 धावांची गरज. कोडावे संघाचे कर्णधार आपण येऊन थांबायचं आहे. या सामन्यातून विजयी संघ आपणासोबत अंतिम सामना खेळेल. प्रबळेंकडून पहिला चेंडू सुरेख फटका. क्रॉस बॅटे स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. 1 धाव मिळाली. एका धावेनं धावफलक जाऊन पोचलाय 2. 2 बाद 2 अशी 7 चेंडू नंतरची धावसंख्या. येणारे चेंडू असणार आहेत 11 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 36 धावांची. या डेरवली संघानं पहाटेच्या वेळी 12 चेंडू 38 धावा असताना अप्रतिम खेळ साकारत त्या धावा चेस केल्या होत्या. ती खेळी आठवावी लागेल डेरवली संघाला. षटकातील पुढचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी. तेज तर्रार गोलंदाजी बामणडोंगरी संघाकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. विजयासाठी गरज असणार आहे प्रत्येक चेंडूवर 3.6च्या सरासरीनं 36 धावांची. म्हणजे जवळजवळ प्रत्येक चेंडूवर मोठ्या फटक्याची गरज असणार आहे ती इथे डेरवली संघाला. प्रबळेंकडून तिसरा चेंडू. कसली गोलंदाजी होतीये. पूर्णपणे जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय ते डेरवली संघाच्या फलंदाजांना. आतापर्यंत आपण डेरवली संघाची बॅटिंगची दादागिरी शृंखलेत पाहिली. मात्र बामणडोंगरी संघासमोर बॅकफुटवर गेलेला पाहतोय आपण डेरवली संघाला. 3 चेंडूंचा खेळ संपला. 1 धाव मोजली आहे. 2 बाद 2 38 धावांचा पाठलाग करत असताना डेरवली संघ
पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, कडक तेज तर्रार जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन बामणडोंगरी संघाकडून होताना पाहायला मिळतंय. आदित्यने पहिल्या षटकात 1 धाव देत 2 फलंदाजांना बाद केला. आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत. ओमकार नाईकनं 1 धाव दिली आहे. 3 सलग निर्धाव चेंडू टाकले आहेत. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आता मात्र चेंडू बॅटला लागलाय, मात्र धाव काय घेतली जात नाहीये. सलग 4था चेंडू निर्धाव येतोय. अप्रतिम लाजवाब जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आपण बामणडोंगरी संघाकडून पाहतोय. कंप्लीट डॉमिनेशन. 11 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर 2 बाद 2. आता चेंडू थोडासा बॅटवर आला. क्षेत्ररक्षक इथं चूक करतोय, मात्र निर्धाव चेंडून षटकाची सांगता होतीये. सलग 5 निर्धाव चेंडू टाकत ओमकार नाईकनं या षटकात दिली फक्त 1 धाव. 2 षटकांच्या अंती धावफलकावर धावा लागल्यात. 2 बाद 2. विजयाचं आव्हान आलंय. 6 चेंडू 6 षटकारांची गरज. 36 धावा. महाराष्ट्राच्या लोकसंगीतात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेलं नाव म्हणजे शिंदे घराणं. आणि त्या शिंदे घराण्यातील अत्यंत गाजलेली कव्वाली आपल्याला ऐकायला मिळाली. चला आता वाजवणार आपल्या बॅटचा दणका पाहायला मिळेल. 6 चेंडूवर 6 षटकारांची गरज. पहिला आला मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. षटकारानं या षटकाची सुरुवात झाली. 5 चेंडू बाकी, 5 षटकारांची गरज. फलंदाज स्ट्राईकवर आहे, ज्याने 5 सलग मारलेत. 4 सुद्धा सलग मारलेत. मात्र इथं हा निर्धाव चेंडू येतोय. गरज असणार आहे 4 चेंडू मध्ये 30 धावांची. जोरदार अपील, मात्र पंचांवर कुठलाही असर नाहीये. खोडावे संघाचे कर्णधार लगेचच यायचंय. 3 चेंडू 30 धावांची गरज. क्रिकेटमध्ये असं कुठलंही गणित नाहीये की 3 चेंडूवर 30 धावा बनतील. उशीर झालाय, पण या फलंदाजाने मालिकेमध्ये संपूर्ण सिरीजमध्ये आपल्या बॅटिंगनं सर्वांना मंत्रमुग्ध केलंय. गरज असणार आहे 2 चेंडूंवर 24 धावांची. प्रत्येक चेंडूवर 12 धावांची गरज. शेवटचा चेंडू चौकारासाठी जातोय आणि 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 20 धावांची गरज असणार आहे एका चेंडूवर. शेवटचा चेंडू निर्धाव आला आणि अशा रीतीने बामणडोंगरी